नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। हाय, खूप बघायला ब्लॉग। ओ हाऊ स्वीट, हॅलो। कशी आहात? मी छान। कॉलेजला फिरायला नाईस। सो 2 दिवसासाठी आपण महाबळेश्वरला गेलो होतो, त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की अरे मंदार फूड ब्लॉग का नाही टाकत आहे, ठीक आहे। पण त्या महाबळेश्वरच्या ट्रिप मध्ये मी प्लॅन केला होता फूड ब्लॉग करण्याचा, जे की बऱ्याच काही गोष्टी, आणि हे थंडीचा सीझन असल्यामुळे याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचा उत्पन्न खूप म्हणजे जास्त प्रमाणात ओरिजिनल स्ट्रॉबेरी खायला मिळते आपल्याला फ्रेश। सो अशा सगळ्या पद्धतीमध्ये मी फूड ब्लॉग अरेंज केला होता आणि तुम्ही सगळ्यांनी मला इंस्टाग्रामवर सजेस्ट पण केलं होतं की अरे मंदार इथे हे खा, इथे ते खा, तिथे ते खा। पण झालं असं की आपण जे हॉटेल घेतलं होतं ते हॉटेल महाबळेश्वर मार्केट पासून 25-30 किलोमीटर आतमध्ये होतं, त्याच्यामुळे तिथून बाहेर येणं इम्पॉसिबल होतं। बाकी सगळ्या गोष्टी मी त्या ब्लॉग्स मध्ये सांगितल्याच आहेत, जर ते 2 पार्ट तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा। सो म्हटलं की फूड ब्लॉग राहिलेले आहेत, फूड ब्लॉगची लोक वाट बघतात आहेत। सो आजचा आपण चर्चगेट मधली खाऊ गल्ली लोकेशन ठरवलेलं आहे। सो आता जस्ट इकडे जितेंद्र आव्हाड साहेब येऊन गेले आणि त्यांनी पण इकडे खाद्यपदार्थांचा आनंद घेतलेला आहे। आणि ऍक्च्युली आहेत का अजून तिकडे? हो आहेत, हा तिकडे आहेत ते। सो आपण आता आपल्याला पण सजेस्ट केलंय की स्टेशनवरची फ्रँकी, वडापाव आणि अजून काहीतरी हे दाबेली। सो आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला आणि चर्चगेट खाऊ गल्ली तिकडचं फूड आज आपण एक्सप्लोर करूया। बरंच काही करणार आहोत, बरंच काही खाणार आहोत, पण सुरुवात आपण स्टेशन पासून करतोय कारण इथे पण 3-4 स्टॉल्स आहेत। इकडे संपूर्ण आव्हाड साहेबांची टीम आहे समोर त्या साईडला बघायला गेलं तर। मे बी ते इथे पाणीपुरी वगैरे काहीतरी खायला आले होते। मस्त आहे, असा आनंद घेतला पाहिजे प्रत्येकाने। काय बोलते? ते इथे आले होते ना, म्हटलं पाणीपुरी वगैरे काहीतरी एन्जॉय करायला। तिकडे त्यांचा ग्रुपच आहे तो। कशाने पहिले सुरुवात करायची? आपल्याला सजेस्ट केले ना वडापाव आणि दाबेली, तर आय गेस वडापाव आपण ट्राय करू। वडापाव आहे आपला पहिला स्टॉल, जिथे आपण आलोय वडापाव आणि दाबेली बघतोय आणि इथे सगळं चाटच्या गोष्टी मिळतात। हा पहिला स्टॉल आहे, इथून चर्चगेट मधून बाहेर पडलं ना की हा पहिला स्टॉल चाटचा आहे। सुकी चटणी वगैरे आहे? वडापाव घेतला आपण, गोड चटणी घेऊ। हा द्या गोड चटणी। वडापाव गाईस तुम्ही सजेस्ट केलाय, बट यांच्याकडे सुकी चटणीच नाहीये, टिश्यू भिजलेला आहे सगळा। अरे अरे अरे, सो वडापाव घेतला आपण। वडा मीडियम आहे, ओली चटणी आहे त्याच्यामध्ये, आणि मी चटणी लावून नाही घेतली, मी सेपरेट घेतली प्लेटमधून। सो पहिला आपण नुसतं वडापाव ट्राय करून बघूया। सजेस्ट केलं तुम्ही पण, एकदम परफेक्टली सजेस्ट केलं। चव आहे, भाजी आहे ना खूप चांगली आहे, पण जी भाजी आहे थोडीशी ड्राय वाटते मला, म्हणजे ओलसरपणा भाजीमध्ये कमी वाटतंय। आणि याचं कोटिंग प्रॉपर आहे, म्हणजे असं जास्त जाड नाही वाटत आहे, बट भाजीला टेस्ट सुकी आहे ना? हा सुकी आहे। कोथिंबीर आहे याच्यामध्ये, कोथिंबीरची टेस्ट लागते चांगली। पाव जास्त नरम नाहीये, थोडासा हे वाटतं कडक। पुन्हा एकदा टेस्ट करते चटणी सोबत। बापरे, चटणी कमाल आहे, ही एकदम तिखट चटणी आहे, खूप तिखट आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ थोडं जास्त आहे, बाकी टेस्ट वाईज चांगली आहे। ऍक्च्युली भाजी जी आहे ना ती सुकी आहे, ठीक आहे, बरोबर बोलली ताई। टेस्ट करून बघ, मी तर चटणी बरोबरच खाणार भाई। काही चटणीला इज्जत आहे, चटणीने 1 साइड कार्यक्रम केलेला आहे, बाकी जो पाव आहे ना तो थोडा ड्राय आहे। त्यांच्याकडे सुकी चटणी यासाठीच नाही की त्यांच्याकडे ओली चटणी एवढी चांगली आहे। सो भाई साहेब, आपण मस्तपैकी वडापाव खाल्लेला आहे झणझणीत चटणी सोबत, आणि त्याच्यानंतर आता आपण आलो आहोत चर्चगेटच्या आपल्या मेन स्पॉटवरती, म्हणजे चर्चगेटच्या खाऊ गल्लीमध्ये। आणि मी इकडे उभी आहे, पण मला ना सुगंधच येतोय फूडचा, की इथे आता मला काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे फूडच्या बाबतीत, ते खूप इंटरेस्टिंग आहे। आणि मी फर्स्ट टाइम मेन म्हणजे ही खाऊ गल्ली कव्हर करणार आहे। चलो, सो असं तर आम्ही दोघं पण ही खाऊ गल्ली फर्स्ट टाइम कव्हर करणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत की आपल्याला इकडे काय काय फूड कव्हर करायला मिळते। सुगंध येते भाई, आवड केवढा आहे भाई, फुल पॅक आहे, फुल पॅक। इकडे मी कन्फ्यूज होणार आहे की इकडे आपल्याला काय काय खायचं आहे। मी एवढी एक्सायटेड कोणत्याच फूड ब्लॉगला नव्हती। वाफा, धूर, सुगंध सगळंच। मला वाटतं आपल्याला इकडे आता एक राऊंड मारावा लागेल, त्याच्यानंतर डिसाईड करायला लागेल की नक्की काय काय घ्यायचं। जाऊया पुढे अजून। आपण ऍक्च्युली इथे एकदा खाल्लं पण आहे पावभाजी, खूप आधी, टाइम झाला त्याला। अरे मला चायनीजची प्लेट बघून चायनीज खायची इच्छा झाली। चायनीज लवर।
छोटीशी ऍक्च्युली खाऊ गल्ली, पण भरपूर लोक आहेत छोट्याशा खाऊ गल्लीमध्ये. ओके गाईज, आता आपण जिथे आहोत ना, सो ते एक मोठं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडच्या अपोजिट साईडला म्हणजे त्या साईडला मुंबईचं फेमस ग्राउंड आहे जे की आझाद मैदान आहे. तिथे मोठी मोठी आंदोलनं होतात, मोठमोठ्या नेते मंडळींच्या सभा तिकडे होतात, त्यासाठी ते खूप जास्त प्रसिद्ध आहे. बरेचसे आंदोलनं इथे झालेली आहे. आज आपण आलोय खाऊ गल्ली कव्हर करायला. सो ही खाऊ गल्ली आपल्या बाजूला. पण विषय असा आहे ना की तुम्ही बघितलं असेल आता एवढा क्राऊड आहे, तर संध्याकाळी काय अवस्था होईल, पाय ठेवायला जागा नसणार. सो आपण आलोय परफेक्ट टायमावरती. आपण आता फटाफट कव्हर करूया. ओके, सो आता आपण इथे आलोय ना, तर बऱ्याच लोकांनी आपल्याला चायनीज सजेस्ट केलेलं आहे, कारण त्यांचं मे बी इथलं फेवरेट आहे. इथे मोस्टली जी गर्दी आहे ना ती चायनीज साठी आहे. आपण आता जाऊया चायनीज खायला. त्याच्यामध्ये पण ताई काय काय तिला पाहिजे, कारण वो तो माझा डोळा चायनीज वरच असतो. इसका डोळा तो चायनीज पे रहता. सो आपण चायनीज कव्हर करायला जाऊया पहिले. चायनीज मध्ये बरेच आयटम आहे त्यांच्याकडे. आपण राईसमध्ये घ्यायचं आहे की मंचुरियनमध्ये घ्यायचं आहे, मंचुरियन ड्राय वगैरे स्टार्टरमध्ये घ्यायचं आहे की राईसमध्ये घ्यायचं आहे? स्टार्टरमध्येच घे. स्टार्टरमध्ये घेऊया. मंचुरियन ड्राय आहे, मंचुरियन ग्रेवी, चिली ड्राय वगैरे मी कधी खाल्ला नाही. हाँ मत खा चिली ड्राय का. चिली ग्रेवी है वो, उसमें क्या आएगा? ग्रेवी में हाँ, या फिर चिली ड्राई में मंचूरियन आएगा. उसका सूप ऐसे रहेगा, थिक रहेगा या फिर ड्राई रहेगा? ड्राई बोलो को ड्राई का. अच्छा, नहीं मैं ड्राई का ही पूछ रही हूँ. चिली ड्राई कितना पीस रहेगा उसमें? 9 पीस आएगा. हो गया चिली ड्राई. वेज चाहिए, वेज चिली ड्राई एक. खाने का पार्सल, खाने का हाफ फुल. हाफ भी आएगा, हाफ देना. म्हणजे मी ते आले ना, एवढी रश आहे, पण इकडे ना एकदम चिल वाटते. सगळेजण आपापल्या एन्जॉय करताय आणि सिटिंग अरेंजमेंट इतकी प्रॉपर आहे. एवढ्याशा जागेत बघा ना केवढे स्टूल ठेवलेत त्यांनी. सो ही मला खूप गोष्ट आवडली. आणि ऊन नाही आहे मेन म्हणजे, सगळ्या स्टॉलला छप्पर आहे. वेज चिली ड्राय आपण ऑर्डर केलेला आहे. मी फर्स्ट टाइम ट्राय करते. त्याच्यामध्ये शिमला मिरची अशी दिसते, हाफ फ्राय केलेली म्हणजे पॅनमध्ये. कांदा आहे, परत शेव आहे, थोडंसं चटणीमध्ये डीप करते. शेजवान गरम बिरम नसेल ना. भाई खाऊ दे पाहिजे. जे लागलंय ना, जी टेस्ट आहे ना, कम्प्लीट प्लेट तुम्ही बघू शकता. असं आहे ना, ड्राय नाही वाटत आहे, ज्युसी वाटत आहे. त्याच्यानंतर आहे ना स्पायसी आहे, आंबटपण आहे याच्यामध्ये, आणि तिखट एक चरखा असतो ना तो परफेक्ट उतरलेला आहे. परत चटणीची टेस्ट पण एकदम भारी आहे. त्याच्यानंतर कांदा वगैरे मध्ये मध्ये टाकतोय, म्हणजे ज्युसी आहे यार, ड्राय नाही बिलकुल वाटत आहे. मला खूप आवडलं भाई, खूप जास्त आहे. बघा ना, पुन्हा तुम्ही असं ओलसरपणा दिसत असेल तुम्हाला, बिलकुलही असं ड्राय नाही. खतरनाक, 10 on 10. आणि हायली रिकमेंड करते की ही डिश तरी डेफिनेटली ट्राय करायची आहे. मी थोडी शिमला मिरची पण खाऊन बघते. शिमलाला तर जात नाही, आपण शिमला मिरची खाऊया. हाफ फ्राय बोलली ना मी, अर्धी कच्ची आहे. मस्त, एकदम मस्त, एकदम जबरदस्त, क्लास दर्जा विषय. सही आहे. तू टेस्ट करतोस काय? पागल होशील भाई बाप. म्हणजे लिटरली मी सांगू का, म्हणजे मला ना वर्षाचे 365 दिवस तिखटच लागतं. हे मेरे टाइप का डिश आहे दोस्तों. जे लोकांना स्पायसी आवडतं त्यांच्यासाठी हा उत्तम विषय आहे. हे ग्रेव्ही मध्ये जे मिक्स झालेत ना, लिटरली जबरदस्त, म्हणजे काय विषयच नाही. आता याच्या इकडे आपण एकच लाईन बोलू शकतो, नाद केला पण वाया नाही गेला. सो हे नक्की का. तुम्ही बघताय ना इकडे कम्प्लीट असं ड्राय नाही दिलं. ते बघा आता त्याचा सगळा मसाला पण दिसतो. तेच बोललो मी, पूर्ण मसाला आहे याच्यामध्ये. मसाले में पुरे लतपत हो गए. ज्युसी आहे, बिलकुल पण ड्राय नाही. खाण्यासाठी एक वेगळीच मजा येते. तुम्ही बघताय फ्रँकी घेतलेली आहे
ऍक्च्युली मला शोरमा घ्यायचा होता, तो मी खाऊनच जाणार इथून. साल्टी गेली तरी चालेल, पण शोरमा तो ओना बनताय मेरी जान. पण आता इथे आपण घेतले पनीर टिक्का फ्रँकी. या ज्या 4 गोष्टी तुम्ही बघताय ते त्यांच्या इकडच्या फेमस आहे. आणि आता आपण अमेझिंग या स्टॉल वरती आहोत. सो ही फ्रँकी बघताय तुम्ही इकडे, पूर्ण चीजने ओव्हरलोड झालेली आहे. त्याच्यामध्ये पनीर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मेयोनीज टाकलेलं आहे, इंदोरी म्हणून एक चटणी आहे ती टाकलेली आहे जी की तिखट असेल, आणि थोडं रेड चटणी टाकलेली आहे. बाकी कॅप्सिकम आणि कांदा वगैरे आहे. सो आता आपण टेस्ट करून बघूया. गरम असेल. थांबा जरा, अजून एक खाणार मी. मेन तर एकदम ज्युसी आहे. मी पहिला घास घेतला ना तर वरती ते तुम्ही बघितलं चीज होतं, बट जसं जसं आतमध्ये जाल ना तब अंदर की बात पता चलेगी दोस्तों. त्याच्या आतमध्ये बघायला गेलं हे बघा, पूर्ण ज्युसी आहे, म्हणजे कुठूनच तुम्हाला सुख नाही लागणार. पनीर जे आहे ना एकदम सॉफ्ट आहे बघा, एकदम सॉफ्ट आहे. तर सगळ्या कमाल आहे ना याचा इंदोरी चटणीचा आहे आणि चीज, त्या दोघांनी कमाल केली. आणि वरतून जो अजून 4 चण लावतो ना तर त्या चपातीचा क्रिस्पीनेस पण बहुत अच्छा आहे भैया, आय लाईक इट. तो आता बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण तिखट खाल्लेल्या आहेत, गरम गरम खाल्लेल्या आहेत. तो अभी कुछ ना कुछ तो थोडासा रिफ्रेशमेंट हो जाए. आता काहीतरी थंड घेऊया आपण. बनाना रसायन घेतलेलं आहे आपण. रसायन म्हटल्यावरती मला माझ्या शाळेची आठवण आली, रसायनशास्त्र ते वाला. तर फुल भरलेलं आहे ग्लास. याच्यामध्ये केळं आहे, परत टुटी फ्रुटी आहे, त्याच्यानंतर मँगोचं मिक्सरला लावून ग्राइंड करून याच्यामध्ये साखर टाकली. दादा बघून मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी. आपण जरा थंड पिऊया, डोकं थंड होईल. भाई येता फुल भरलेलं आहे, टम्म एकदम. अरे भाई स्पून मी पहिल्यांदा असं बघते बघ, लांब लचक, लांब लचक कडक आहे एकदम. शाही फिलिंग येते मला. मुगले आजम. नम 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 नम. सुंदर आहे एकदम, थंडगार. बनाना आणि मँगो याचं मिक्सचर मी कधीच ट्राय नव्हतं केलं, म्हणजे बोलतात ना जुगलबंदी फर्स्ट टाइम मी ट्राय करते. भाई याच्यामध्ये केळं पण आहे, अख्खे पीसेस टाकलेत, मला लागतायत ते. बनाना बाहेर आ गया रे. वाव, आपण आता असं ट्राय करूया. मला वाटतं याची प्राइस थोडी जास्त असायला पाहिजे होती, 50 रुपये पाहिजे होती, कारण त्याप्रमाणे आहे. आणि ग्लास पण फुल पॅक आहे. गोड मेन म्हणजे जास्त नाही लागत, गोडाचं प्रमाण थोडं कमी आहे, लिमिटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं. आणि याच्यामध्ये मिल्क वगैरे नाही आहे ना काहीच, असेल पण टाकताना दिसलं तर नाही. प्युअर आहे. माझा आत्मा तृप्त झाला. 10 on 10. बनाना रसायन प्राइस 30 रुपये, एकदम कमाल. ओके गाईज, लास्ट 2 दिवसापूर्वी तुम्ही इंस्टाग्रामला स्टोरी बघितली होती की मी सांगितलं होतं की आपल्या व्हिडिओला ऑडिओ नाही. तर विषय झाला असा आहे की आपला माईक डिस्कनेक्ट झाला होता. सो आपकी असुविधाएं के लिए खेद है. बनाना रसायन तर भाई बापच विषय होता, एकदम चुम्मकलाल विषय. ताई तुला कसा वाटला? मला तर खूप भारी वाटला. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी ट्राय केलं. लाईफ मध्ये रिफ्रेशमेंट वाटली का? अरे एकदम तरोताजा. अरे भाई विषय हा. आता माझ्यासोबत चायनीज लवर असल्यामुळे त्याचा काय मोह थांबत नाही, म्हणून त्यांनी ना मागवलेत मोमोज. चला आपण फायनली मोमोज खाण्यासाठी आलेलो आहोत. माझीच नजर होती की यार मोमोज खाल्ले पाहिजेत, ते पण यावेळेला आपण स्टीम मोमोज ट्राय करतो. तर या स्टीम मोमोज कडून मी एक्सपेक्टेशन्स तर खूप जास्त ठेवले होते की छान दिसतील किंवा काय, कारण लुक वाईज ते खूप छान वाटतं. अरे लुक वाईज तर भाई बघ ना, एकदम म्हणजे एकदम चकाकत होते. हा, आणि प्रेझेंटेशन पण छान होता. फुल असा शेप वगैरे व्यवस्थित दिला होता. आता फक्त वेळ होती ती टेस्ट करायची. तर पहिले आपण टेस्ट करूया. मी थोडासा चटणी घेतलेली आहे रेड. माझा पोपट झालेला आहे मित्रांनो. पण दोस्तो, हे मोमोज अजिबात बरोबर नाहीयेत. म्हणजे आपण ते बिलकुलही खाण्याच्या योग्यतेचे नाही आहेत. एकदम सिंपल ठेवले होते. त्याच्यामध्ये मसाल्यांची खूप जास्त कमी होती जी त्यांनी टाकायला पाहिजे होती. स्टीम मोमोज आणि प्लेन मोमोज हे म्हणजे नॉर्मलच असतात, पण त्याचं जे वरचं पीठ होतं ना कोटिंग, तर ते खूप जाड ठेवलेलं त्यांनी. जो मधला जो पार्ट असतो तो, त्याच्यामध्ये खाण्यामध्ये बिलकुलही व्यवस्थित नव्हते लागत आणि पीठ पण थोडंसं कच्चट लागत होतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे इकडे या ठिकाणी मोमोज खाण्यासाठी तरी बिलकुल येऊ नका. अजून काही पदार्थ असतील तुम्ही ट्राय करू शकता. बिचारी खूप हौशीने बसली होती मोमोज खायला. मोमोज खाण्यासाठी मी तडपत होती, कारण तुम्हाला पण माहिती आहे की मला चायनीज खूप जास्त आवडतं व्हेज मध्ये. बट ठीक आहे, आपण इकडे तर मला नाही आवडलंय, विषय संपला. ओके, मगाशी आपण जिथे ते काय ते खाल्लं मंचुरियन ग्रेव्ही काहीतरी, ते मी तुम्हाला प्रॉपर नावं देईनच. आता म्हटलं मोमोजच्या बाबतीत 3-13 झालेले आहेत मूडचे, तर म्हटलं पुढचा प्रवास खडतर नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आलोय आपल्या पहिल्या स्पॉट वरती, कारण परफेक्ट फास्ट फूड वाल्यांकडून होप्स जास्त आहेत मला. सो आय थिंक सो इथले माझे होप्स तुटणार नाहीत मोमोज सारखे, कारण ज्या लेवलला जाऊन त्यांनी ते मंचुरियन चिली काहीतरी बनवलं होतं ना भाई, लिटरली त्याच्या होप्स वरतीच मी आता इकडे आलेलो आहे शॉर्मा खायला.
सो बऱ्याच लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की भाई खाऊ गल्लीत जाशील तर शॉर्मा खा. माझ तो शॉर्मा कमी पॅकेजिंगच लय जास्त केलेलं आहे. आई शपथ कसला लतपत झालाय बघा अख्खा मेयोनीज मध्ये. लेट्स गो गाईज टेस्ट करून बघूया. आणि खाताना ना पहिलाच बाईट मला एवढा स्पंजी लागला ना म्हणजे भाई कळलंच नाही की कधी घास तुटला. आणि सेकंड थिंग इज दॅट की भाई वन साइड ज्युसी आहे. तुम्ही बघितलंच ते मेयोनीज किती 2 चम्मच अख्खे भरून टाकले भाई. आणि चिकन पण भाई प्रॉपर शिजलं होतं म्हणजे प्रत्येक घास खातात त्याचा क्रिस्पीपणा पण जाणवत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पीसेस लहान लहान होते. थोडंसं तिखट जास्त पाहिजे होतं कारण तिखट गोष्टी मी जास्त खातो म्हणून मला असं वाटत असेल. बट ऑब्विस आहे गाईज त्यांनी सर्वांचा विचार करून ते केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मेयोनीज त्यांनी 2 चम्मच टाकले तुम्ही बघितले त्याच्यामुळे जास्त तिखट न लागण्यासाठी ती लेवल तयार झाली. बाकी तो क्या है ये ओव्हरऑल एकदम चिल वातावरण है. आपने को तो अच्छा लगा भाई साहब. एक तर जो माईकचा ऑडिओ बंद झाल्यामुळे मी काय बोलतो आणि तुम्ही काय समजताय याच्यात काय तालमेलच उरलेला नाही. बाकी तो क्या है दोस्तों परफेक्ट फास्ट फूड में आने को काम 25 करके जाने का मेरी जाने तमन्ना. आता ऑलमोस्ट आपला आजच्या दिवसभराचा कार्यक्रम उरकायला आलाय. त्यात आता विषय असा आहे की आपण आहोत खाऊ गल्लीमध्ये. आणि खाऊ गल्ली म्हटले की 99% चाट हा प्रकार येतो. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओचा शेवट आपण ललित बेल स्टॉल वरून करतोय. मी त्यांना विचारलं लोक तुमच्याकडे जास्त काय खातात तर त्यांनी मला दहीपुरी सजेस्ट केली. ऍक्च्युली बघायला गेलं तर दहीपुरी हा माझा आवडता प्रकार आहे चाट मध्ये. कैरी बारीक चॉप करून टाकलेली आणि चण्याची डाळ आहे जी की जास्त जाड पण नाही पातळ आहे. वरून शेव टाकलेले भरभरून. टोटल 5 पुऱ्या त्यात आता एक खाऊन बघूया. आणि पुरीची साईज पण नॉर्मल आहे म्हणजे कधी कधी काय होतंय की एवढी मोठी पुरी असते की तोंड उघडलं तरी पण कमीच पडतंय. पुऱ्या वगैरे पण एकदम प्रॉपर कुरकुरीत होत्या आणि दही पण एकदम लिमिटेड टाकलं होतं. असं नाही की एकदम भपकाच्या भपका ओतलेला. वरची जी शेव आहे ना भाई तिला मात्र दाद दिली पाहिजे कारण अख्खी पुरी जरी संपली तरी शेवचा कुरकुरीतपणा जात नाही. पुऱ्यांची साईज पण एकदम छान आहे म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे माणसं खाऊ शकतात इझिली. फायनली आपण बऱ्यापैकी या खाऊ गल्ली मधलं फूड टेस्ट केलेलं आहे म्हणजे 7-8 पदार्थ मे बी टेस्ट केलेले आहे. एकाएकी काही सगळ्या गोष्टी काय टेस्ट करता येत नाही त्याच्यामुळे अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी राहून गेल्या. सो नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा अजून वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच ट्राय करू. सो ही होती चर्चगेटची खाऊ गल्ली जी तुम्ही बघितली आणि आम्ही देखील अनुभवली. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कमेंट करून सांगा की नेक्स्ट खाऊ गल्ली आपण कुठली केली पाहिजे. चला बाय.